आता आई वडिलांनंतर जीवनात सर्वात महत्वाचं स्थान कोणाचं असेल ना, ते असतं आपल्या शिक्षकाचं. कारण शिक्षक हा तोच व्यक्ती आहे जी की आपल्या भविष्याला आकार देत असतो, आपल्याला चांगले संस्कार लावत असतो. तसेच ना माझ्या शाळेच्या जीवनात सर्वात आवडते राहणारे सर ते म्हणजे कदम सर. आता त्यांची ना या वर्षी झालेली आहे दुसऱ्या शाळेमध्ये बदली. आम्हाला खबर आली की आज त्यांचा निरोप समारंभ आहे, तर म्हणलो चला मग आधी सरला भेटून यावा. त्याच्यामुळे गेलतो शाळेत. भरपूर दिवसानंतर सरांना मॅडमला भेटलो होतो. आता हेच जे शिक्षक आहेत की त्यांच्या समोर आपलं सगळं लहानपण गेलेलं. आपल्या शाळेतल्या शिक्षकांना भेटून तर इतकं मस्त वाटलं ना, काय सांगू तुम्हाला. तसेच आपल्या शाळेतल्या सगळ्या काही आठवणी येत नाही एकदम अशा जिवंतच झाल्या आणि असं वाटू लागले की 2 दिवसाखालीच आपण या शाळेत शिकायला होतो तर आज इकडे आलेलो आहेत. त्याच्यानंतर मस्तपैकी सरांशी मॅडमशी एकदम आरामात बोललो होतं. नंतर ना कदम सर आले. सरचा आज निरोप समारंभ असल्यामुळे काय होऊ लागली की बाकी पोरं द्यायला काय सोडूनच गेले. मी म्हणलो सर नाही, आधी आम्हाला भेटा मग बघा की कोणाला भेटायचं तर भेटा. आता कदम सर तर आमच्या सर्वांचे तर खूपच आवडते बघा. सर सोबत पण मस्तपैकी गप्पा केला, त्यांचा आशीर्वाद घेतला. तसेच ना त्यांनी आम्हाला जितकं काय शिकवलं त्यामुळे त्यांना ना खूप खूप धन्यवाद म्हणलो. सोबत पण जुन्या आठवणी मस्तपैकी ताजा केल्या आणि नंतर ना मस्तपैकी सरांचा निरोप घेतला. आमचे तर सर्वात आवडते सर म्हणजे कदम सर. आता तुमचे आवडते सर मॅडम कोणते आहेत ते काय करा कमेंट मध्ये नक्की सांगून द्या.